आज आमच्या ऑफिसमध्ये फॅमिली डे होता आणि आमच्या पीपी सरांची फॅमिली आली होती. हे बघा, आणि मला त्यांच्या मुलीला खूप दिवसापासून भेटायचं होतं. आणि ही बघा, उद्धव सरांची मुलगी एवढी क्यूट होती, पण आम्हाला बोलतच नव्हती. आणि तिला सुभाष सरांनी चिप्स घेऊन दिले तरी ती आम्हाला बोलत नव्हती. लहान पोरांचं असंच असतं, ती बोलतच नसतात कधी. आणि मला सर्दी एवढी जाम झाली होती ना, मला मास्क घालायची वेळ आली, कारण माझं व्हायरल दुसऱ्याला होऊ नये म्हणून मास्क घातलं होतं. आणि नंतर ना मग आम्ही हिला भेटायला गेलो. हिला पण आम्हाला बोलायचं नव्हतं, बाय म्हणून गेली ती निघून. आणि माझं तोंड बघून आमच्या सरांनी म्हणलं, जा बाई घरी शॉर्ट लिव्ह घेऊन. पण आम्हाला एवढं ट्रॅफिक लागले की मला आहे तोच वेळ झाला घरी यायला. नशीबच फुटका आहे माझं, काय करावं. आणि माझं ढोल वाजवायचं स्वप्न हे स्वप्नच राहील वाटतं. आणि बघा, मी छत्री घेऊन गेले नव्हते आणि पाऊस आला, त्यात मी आजारी. तेवढ्यात माझी झाली पाणीपुरी खायची इच्छा. इच्छा खरंच लोकांना मारून टाकत्या. आणि माझी इच्छा झाली ना, भलेही मी कितीही आजारी असो, मी ते करणारच. म्हणजे मला जे करायचं आहे ना, जे खायचं आहे ना, ते मी खाणारच. आणि मी पाणीपुरी पण खाल्ली आणि मी पैसे पण दिले, तरी मी इथं थांबले होते. का तर पापडीसाठी. भाई, हम इसके लिए तो पाणीपुरी खाते है, पापडी ना खाए तो क्या खाया. आणि तेवढ्यात पाऊस पण थांबला. पावसाला पण माझी दया आली वाटतं, म्हणून तो थांबला. आणि तिथून समोर आल्यानंतर मला कळालं, यार पाणीपुरी पार्सल घेतली असते तर बरं झालं असतं. बाब्या होतं घरी. पावसाचं आत्ताच कौतुक केलं होतं आणि लगेच पडायला लागला परत. आणि तेवढ्यात घरी आली. बसलास का नेटफ्लिक्स बघत? काय बघलं? सिरीज थिंग्स कुठली? स्ट्रेंजर? वेनसडे त्याच्यासाठी तिच्याकडून घेतला होतास का नेटफ्लिक्स? दे तिला पैसे आता. काय? आणावं का पाणीपुरी? आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय. Goodbye.